कल्याण में दो अलग अलग घटनाओं में दो आरोपी पिस्तौल के साथ गिरफ्तार। डोंबिवली कल्याण शहर में फिलहाल आपराधिक गतिविधियां बढ़ती जा रही है। इसी सिलसिले में दो लोगों को गाउटी पिस्तौल के साथ गिरफ्तार करने में पुलिस को कामयाबी मिली। कल्याण के बाजारपेट पुलिस ने वड़ीगर चौक कल्याण पश्चिम का रहने वाला बोराडे को हिरासत में लिया, जिसके पास से देसी कट्टा और 3 कारतूस और एक मैगजीन बरामद हुई, जो सरेआम पिस्तौल लेकर घूम रहा था। वहीं कल्याण स्टेशन के करीब महालक्ष्मी होटल के पास से महात्मा फुले पुलिस ने सोनू झा नामी शख्स को हिरासत में लिया, जिसके पास से एक देसी कट्टा, कारतूस के अलावा 4 ATM कार्ड मिले हैं, जो अलग अलग बैंकों के अलग अलग नाम के हैं। पुलिस इस बारे में अधिक जांच कर रही है। महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे PSI वाघ यांना माहिती मिळाली होती की महालक्ष्मी हॉटेलसमोर एक इसम गावठी कट्टा घेऊन येणार आहे। ह्या माहितीवरून तात्काळ दोन्ही टीमनी सापळा रचला आणि तिथे तो इसम मिळून आला। त्याचं नाव सोनू झा नावाचं आहे। त्याच्या कमरेला एक 20,000 रुपये किमतीचं गावठी कट्टा मिळून आलेला आहे। याच्या मागे हा जो आरोपी मिळालेला आहे त्याच्या अंगझडतीमध्ये आम्हाला 4 ATM कार्ड सुद्धा मिळालेले आहेत वेगवेगळ्या नावाचे। तर हा आरोपी ATM एक्सचेंजच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा इन्वॉल्व असण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आमच्याकडे तपास चालू आहे। आणि ATM एक्सचेंजचा गुन्हा करत असताना जर त्याला काही अटकाव झाला तर त्याची भीती दाखवण्यासाठी सदर गावठी कट्ट्याचा वापर करावा अशा प्रकारे त्याचा मोटिव्ह होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते ठेवलेलं होतं असं तपासात निष्पन्न झालं।